हनुमान जयंतीला कुंभ राशीने ही कथा नक्की ऐका, आयुष्य बदलेल। कुंभ राशीने ही कथा ऐकणं फार महत्त्वाचं आहे, कारण कधी न वाचलेले हनुमानाचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। उशीर न करता चला तर पाहूयात व व्हिडिओच्या अखेरीस तुम्हाला उपाय देखील सांगणार आहे। त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंटमध्ये नक्कीच हनुमान की जय लिहायला विसरू नका। आपली भक्ती वाणी कमेंटद्वारे पोहोचवायला विसरू नका। आपल्या घरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा। आध्यात्मिक आनंदाचा पाझर त्यांना देखील फुटू द्यात। चला तर पाहूयात। अगदी लहानपणापासून बालपणापासून आपण हनुमानजींच्या कथा ऐकल्या असतील, त्या कधी आपण चित्रकथा स्वरूपात पाहिल्या देखील असतील। कथांमध्ये ऐकलं असेल श्री हनुमान संहिता, श्रीपाद, श्री वल्लभ चरित्रामृत, नारद पुराण। या पुराणांमध्ये आपण हनुमानांचे अनेक संदर्भ पाहिले असतीलच। हनुमानाचा जन्म हा पाहिला तर यामध्ये देखील एक गूढ रहस्य म्हणायला हरकत नाही। हनुमानाची आई यांचे नाव अंजना होते। त्या अप्सरा होत्या, पण एका ऋषीच्या श्रापामुळे त्यांना वानर रूप धारण करावे लागले होते। बृहस्पती देवाचे गुरु होते व त्यांचा पुत्र केसरी यांच्याशी देवी अंजना यांचा विवाह झाला व त्यांना हनुमान पुत्र रत्न प्राप्त झाले, जे महादेव शिव यांचे अवतार होते। माता अंजना ह्या महादेवाच्या मोठ्या भक्त होत्या। त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी तपस्या केली होती। हनुमानजींच्या जन्मस्थळाबद्दल म्हणजेच त्यांचा जन्म कुठे झाला या ठिकाण संदर्भात अनेक मत मांडली गेली आहेत, कारण यामध्ये महाराष्ट्र राज्यातील त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी पर्वत, दुसरं म्हणजे कर्नाटक मधील हम्पी आसपासचा अंजनाद्री पर्वत, तिसरे ठिकाण म्हणजे आंध्र प्रदेशातील तिरुमला या ठिकाणी जपली तीर्थ हे जन्मस्थळ जन्म ठिकाण हनुमानाचे आहे असे भक्तांचे म्हणणे आहे। पण या मधला नक्की कोणता ते अजून स्पष्ट नाही। हनुमान यांचे अनेक कथांमध्ये वर्णन केले गेले आहे, परंतु त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधित करण्यात आले आहे व त्या प्रत्येक नावाचा अर्थ, त्यांनी केलेले कार्य, गाथा, कीर्ती, अपार भक्ती, श्रद्धा व अनेक लढलेली युद्ध, अनेक गोष्टींचे ज्ञान हेच दर्शवित आहे। त्यामध्ये आपण अशी नावं पाहणार आहोत व त्याचे अर्थ देखील या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला यातून समजेल की हनुमान हे फक्त श्रीरामाचे भक्तच नव्हते, तर एक चांगल्या प्रकारची योद्धा, विद्याप्रेमी, साहित्यप्रेमी, कलाप्रेमी, मायेचा पाझर फुटेल असे दिव्य रूप त्यांचे होते। शस्त्रांमध्ये निपुण, तसेच प्रत्येक संकटावर मात करणारे व गाथा रचणारे एक विद्वानच होते। प्रत्येक दुःखाचा विनाश करणारे दुःखभंजन। आपल्या वडिलांचे नाव केसरीमुळे केसरीनंद, आपल्या आईचे नाव अंजना, त्यामुळे अंजनी पुत्र। भगवान रामाचा अंश आपण आहोत, परंतु सहसा सेवक भक्ती आणि श्रीरामाचे दूत असल्यामुळे रामदूत। अत्यंत मोठ्या गोष्टींचा पराक्रम गाजवणारे, प्रत्येक शंकांना पूर्णविराम लावून निडर निर्भयाने युद्ध केल्यामुळे महावीर। महादेव शंकराचा परम अंश अवतार, यामुळे शंकर सुवर्ण। अपार ज्ञानाचा तुडुंब भरलेला सागर आणि अखंड सुवर्ण परिपूर्ण गुणांनी असलेले मूर्तिमंज रूप म्हणजे ज्ञानगुण। सागर पर्वताहूनही मोठे शरीर आकृती असल्यामुळे महाकाय। अत्यंत चंचल वृत्ती, वारा धाव घेईपर्यंत यांचे मन वेगवान होते। परिपूर्ण मैत्रीचा अर्थ म्हणजे सुग्रीवाशी केलेली मैत्री, त्यांना मिळवून दिलेला न्याय म्हणजे सुग्रीव सखा। अशी अनेक नावं आपल्या मारुती रायाला मिळाली आहेत, पण ती फक्त नावच नाहीत, तर प्रत्येक नावाचा अर्थ त्यांनी रचलेल्या प्रेरणा व त्यांचे व्यक्तिमत्व रेखाटले जाते। आता तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत ते सांगण्यात येणार आहे। सकाळी किंवा रात्री शांत ठिकाणी पंचमुखी हनुमानचे स्तोत्र पठण करा, ते सुद्धा 11 वेळा। तर हा कोणता मंत्र असणार आहे ते आपण पाहूयात। ओम पंचमुखाय हनुमते नमः हा मंत्र असणार आहे। ध्यान करताना आपल्या समोर पंचमुखी हनुमानाचा छायाचित्र किंवा मूर्ती ठेवा, ज्याने आपला सकारात्मक भाव देवाप्रती जागृत होणार आहे। हा मंत्र म्हणताना मनामधल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींना पूर्णविराम लागून नवीन सुखाच्या गोष्टींचं आगमन होणार आहे।
हनुमानाच्या मंदिरामध्ये देखील तुम्ही दर्शनासाठी जा। शनिवारी देवाला दिवा लावून हनुमान संहिता मधले काही मंत्र तुम्ही म्हणू शकता। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे, त्यामुळे कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। या चॅनलवर स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये। सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। स्वामी आपल्या पाठीशी आहेत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।